निलेश वजे यांच्याकडनं बक्षीस आहे. प्रवीण वजे 3 बॉल 3 षटकार 3000 रुपये. सुनील भोईरचा पहिला चेंडू डॉट आलाय. जबरदस्त बॉलिंग बघा. सुनील भोईरकडे वेग प्रचंड आहे आणि वेगाने नेहमी ते इन्क्रीज करतात बघा. ऍक्शन रिप्ले. नरेश ठाकूर साहेबांचं आगमन झालंय. बालाजी स्टेट ध्रुव एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 40+ साठी होंडा शाईन बाईक ज्याने आम्हाला पुरस्कृत केले. 40+ जे संघ सुपर 3 मध्ये आता सुपर 4 मध्ये 3 पोहोचलेत. नावाली, दिवा आणि वाऊंजे. तुम्हाला बरोबर 7 वाजता उपस्थित राहायचं, लक्षात घ्या. 7 ते 7:30च्या दरम्यान. आणि आज एक संघ क्वालिफाय होईल तो. उद्या 5 वाजता रिपोर्टिंग करायचंय. निळजे आणि सोनारपाडा. पहिली मॅच तुमची असेल, लक्षात घ्या. दुसरी मॅच 6 वाजता असेल उंबारली विरुद्ध भोपर. तिसरी मॅच असेल हेडोटणे विरुद्ध पहिल्या सामन्याचा विजेता. आणि उंबारली आणि भोपरचा विजेता संघ वाकलन बी आणि नारनच्या विजेता संघावर खेळ, लक्षात घ्या. अशा मॅचेस असतील उद्या 7-7:30ला सुपर 4 मध्ये 40+ 4 संघांनी रिपोर्टिंग करा. तिसऱ्या बॉलवरती सिंगल खर्च केली. काय जबरदस्त बॉलिंग सुरू आहे सुनील भोईरच्या माध्यमातून. अजून एक डॉट बॉल. 4 चेंडू मध्ये 1च धाव. यानंतर अजून आपल्याला भावेश 3 सामने कव्हर करायचे. वाजू द्या किती. सुनील डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले. योग्य बॉल आहे. थोडासा बाउन्स दिलाय सुनील भोईर उर्फ नानाने. चांगले गोलंदाज आहेत. एक प्रसिद्ध गायक सुद्धा आहेत आणि नेहमी चर्चेत असतात सुनील भोईर. काय जबरदस्त बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होत्या सुनील भोईरसाठी. 1 षटक 1च धाव खर्च केली. पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक गोलंदाजी केलेली आहे. जबरदस्त बॉलिंग. हे षटक त्यांचं बघू शकाल आपल्या स्क्रीनवरती. हा पहिला बॉल संदीपला बीट केलं. दुसऱ्यांदाही संदीपला बीट केलं. त्यानंतर प्रवीण स्ट्राईक एंडला आले. त्यांना सलग 3 चेंडू डॉट टाकले. चला 4 मिनिटं वेळ घेतलेला आहे. बॉल आलाय बघा. चला 1च धाव दिली बघा. काय बॉलिंग केली. मनपाडा 40+ विरुद्ध पिसुली 40+. यानंतर टॉस होईल इनिंग ब्रेक मध्ये, लक्षात घ्या. भोपर 40+, आयरे 40+. दोन्ही टीमच्या कॅप्टनने रिपोर्टिंग करा. आणि त्यानंतर जगदंबा वाकलन बी आणि नारायण मध्ये मॅच होईल. दोन धावा इथे मिळालेत. संख्या 3. गोविंद भोईर सुद्धा आमच्या सोबत आहेत. एक लेजंड क्रिकेटर पिसिवलीचे. आणि सुरुवातीचा काळ भरपूर वर्ष त्यांनी पिसिवली 40+ला दिलेली आहेत. एक चांगले बॉलर्स. पिसिवलीची स्पर्धा म्हटल्यानंतर कोराच्या हे गोविंदांची ओळख राहिलेली आहे. सर्व खेळाडू असतील, प्रेक्षक असतील. जबरदस्त बॉलिंग. कुमल पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती. आता सध्या बॉलिंग चांगली करतात. 3च धावा झालेल्या आहेत.
हाई चेंडू ब्लॉक करला होता. नरेश आलेत. 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या 5. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. धावा येत नाही. एकही मोठा फटका अजूनही आला नाहीये मनपाडा फोडी प्रसंगाडी. इथे फटका चांगला आहे मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. नरेशला माहिती इथे 2 धावा होणार आहेत. इथे 2 धावा मिळाल्यात. मोठे फटके येत नाही त्यामुळे सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट केले ते. जय पिंपळादेवी मानपाडा फोर्टी प्लस संघ बॅटिंग करत असताना डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे आले. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. पहिला सिक्सर आलाय संदीपच्या बॅट मधून. निलेश वजे यांच्या डोकास पोलीस पाटील. संदीप यांना प्रत्येक षटकाराला 500 आणि प्रवीणने 3 बॉल 3 षटकार मारले तर 4000. पंधरा धावा झालेल्या आहेत. कोमलने 14 धावा खर्च केल्या. बॉलिंग करण्यासाठी आता निरंकार भोईर अष्टपैलू खेळाडू त्या टीमचे. बऱ्याच वेळा संघाला अडचणीत बाहेर काढण्याचं काम निरंकार भोईरने केलेलं आहे बॅटिंगच्या माध्यमातून. चला थोडंसं जल पण करतायत. ओके बॅकफुटला गेले. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. अरुणने एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. आज या चषकाचा बघताय जमाना होताय दिवाना आज या चषकाचा. जय पिंपला देवी चषक हैलय मोठ्या मानाचा. जय पिंपला देवी चषक हैलय मोठ्या मानाचा. जय पिंपला देवी चषक मानपाडा गावची ओळख आणि जय पिंपला देवीचा आशीर्वाद बघायची तुम्ही पाहिलं. ज्यावेळी परमेश माई यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्यांनी सांगितलं जरूर तुम्ही पिंपला देवीला दर्शनाला या. अरुण माई अरुण भोईर त्यांच्याच बाजूला आहेत. अरुण माईने झेल टिपलाय. 2 अरुण एकमेकांच्या बाजूला आहेत सध्या. 15 धावा. इथे चेंडू उंच गेलाय. लॉंग ऑन. झेल तिथे टिपलाय. सुनील भोईर उर्फ नाना. फलंदाज बाद. बालाजी मित्र मंडळ मानपाडा गावाचा. मानपाडा गावा
लयच मोलाचा, लयच मोलाचा, लयच मोलाचा. अरे खेळाडू मारतील चौकार षटकार अभिमान गावाचा, अरे खेळाडू मारतील चौकार षटकार अभिमान गावाचा. जय पिंपला देवी चषक. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गुलाल. निरंकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहेत. हॅट्रिक बॉल. शरद आलेत बॅटिंग करण्यासाठी. शरदला 2 षटकारांना 2000. निलेश वजे यांच्याकडनं. उद्योगपती निलेश वजे. उद्योग क्षेत्रामध्ये उंच भरारी घेतली त्यांनी निलेश वजे. उद्योगपती ज्यांची यादी निघते त्यावेळी त्यांचे नाव घेतलं जातं. टॉप 10 मध्ये निलेश वजे. वेग प्रचंड आहे निरंकारकडे. डॉट बॉल. काय सध्या बॉलिंग सुरू आहे पिसिवली 40+ माध्यमातून. काय जबरदस्त बॉलिंग. चला टॉस साठी उपस्थित राहायचं. आयरे 40+ आणि भोपर 40+. दोन्ही कॅप्टन या लवकर टॉस साठी. शरदला प्रत्येक षटकाराला 500 रुपये. गणेश पवार यांच्याकडनं. आणि आता झेल होईल का? नाही, आता सुटलाय. चला आताही मिसफिल्डिंग झालीये. 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आता 4 होतील असं वाटतंय. चला चौकार गेला असता तर बरा झाला असता ना. 5 धावा धावून घेतल्यात. निलेश वजे आता बक्षीस नाही का? 5 धावा धावून घेतल्यात बघा शरदने. नाही बाळू सर आता विचार कर असेल फिल्डिंग करणारी टीम चौकार गेला असता तर बरा झाला असता. 20 झालेत. ही समस्या राहिली आहे. PCB कडे बॉलिंग चांगली आहे, बॅटिंग चांगली आहे, मात्र फिल्डिंगची समस्या राहिली आहे. मागच्या तुम्ही 4-5 टुर्नामेंट बघा, फिल्डिंग बरोबर होत नाहीये. हरकत नाहीये, निरंकारने सांगितले चालेल. 5 धावा धावून घेतलेले आहेत. यंदाच कर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. अजून नरेश पाटीलचं षटक येणं बाकी आहे. उंच गेलाय नाना. चला आता नानाने झेल सोडलाय. दोन धावा इथे मिळाल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ संघाची धावसंख्या 22. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. चला टॉस साठी या. आयरे 40+ आणि भोपर 40+ चे कॅप्टन लवकरात लवकर या टॉस साठी. या पुढची लढत असेल. थोडस वॉर्म अप करा भोपर टीम. शेवटची ओव्हर आहे. चला चला बरोबर वेळेत तुम्ही 3 षटक टाकले 14 मिनिटांमध्ये. घाई करा. आमचे कॅमेरामॅन बघा सागर फराड. थंडी वाजत असेल मला वाटतं सागरला. डोंगरीच्या बाजूला आहेत. शेवटची ओव्हर घेऊन आलेत नरेश. नरेश सुद्धा एक चांगले प्रसिद्ध गायक आहेत, चांगले क्रिकेटर आहेत. सुनील भोईर, नरेश पाटील दोघांची चर्चा असते. बॅकफुटला गेले, पंच केलाय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव पूर्ण झाली आहे. तिसऱ्या पंचांकडे आता निर्णय सोपवलेला आहे. चला कॅप्टन या भोपर 40+ आणि आयरे 40+. टॉस करून घेऊया आपण.
ओके. आयरे 40+ कॅप्टन आलेले आहेत. कैलास केने, बोपरचे कॅप्टन डॅनी पाटील गेलेत कुठे आज, थकलेत जराशे. फलंदाज OUT आउट. एकच धाव मिळाली. मंडल मानपाडा गावाचा, मानपाडा गावाचा, मानपाडा गावाचा. क्रिकेट सामन्याचं आयोजन केलंय लयच मोलाचा, लयच मोलाचा, लयच मोलाचा. अरे खेळाडू मारतील चौकार षटकार अभिमान गावाचा. अरे खेळाडू मारतील चौकार षटकार अभिमान गावाचा. जय पिंपला देवी चषक हैलय मोठ्या मानाचा. जय पिंपला देवी चषक हैलय मोठ्या मानाचा. जय पिंपला देवी चषक हैलय मोठ्या. परमेश माळी. मॅच तिकडे 2 मॅच खेळून यायचं ना, जिंकली असती तर. नाही, वाकलनच्याच विरुद्ध खेळावं लागलं असतं. 29. बॉलिंग जबरदस्त सुरू आहे सध्या तरी. चला, फटक्याचे जणू काय चटके लागलेत. बॉल सीमा पार, आलाय चौकार. मानपाडा गावाचा, मानपाडा गावाचा, मानपाडा गावाचा. क्रिकेट सामन्याचं आयोजन केलंय लयच मोलाचा, लयच मोलाचा. धावा नव्हत्या बघा, 33 धावा झाल्या आहेत. आणि जय पिंपला देवी मानपाडा 40+ संघासाठी हे टार्गेट चांगले मला तरी वाटतंय. बॉलिंग चांगली आहे. सुजलला ओढ लागलेली आहे. नाही, निलेश पोचले ते. 22च्या सर्वाधिक धाव मिळाले. 34 झाल्यात. 35चं टार्गेट आहे. चला, डॅनी आलेत. टॉस करूया आपण. नरेश ठाकूर, बालाजी स्टेट, ध्रुव एंटरप्राइजेसचे सर्वा ज्यांनी आतापर्यंत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 41 बाईक स्पॉन्सर केल्यात. आणि येणाऱ्या काळामध्ये अजून 4 बाईक. 40+ ऑल इंडिया प्रीमियर लीग खुनीगावची स्पर्धा सध्या सुरू आहे. उंबाड्याची स्पर्धा जी सुरू होणार आहे. आणि अर्जुनभाई पाटील यांची स्पर्धा अध्यक्ष चषक, अशा 4 बाईक अजूनही त्यांनी स्पॉन्सर केल्यात. टॉस करून जिंकलाय.
34चं टार्गेट आहे. आयरे 40+ टॉस जिंकलाय. मानपाडा संघाने जर हा सामना जिंकला, जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ ने, तर समर वजे यांच्याकडनं 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. या अगोदर दिलं होतं बाळू याच मैदानात सागाव चषक. पुढच्या मॅच मध्ये आयरे 40+ ने टॉस जिंकलाय. चला चला नाही, बॅटर बॉल चेक करतायत. चला, टार्गेट 34 धावांचं, 35 आहे. 35चं टार्गेट आहे. 34 झाल्यात जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा 40+च्या. कोमल येत आहेत सलामीला. पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती. 34 धावांची मॅरेथॉन इनिंग. पुढच्या मॅचचा टॉस झाला. आयरेगावने टॉस जिंकलेला आहे. बघायचं आयरे 40+ काय निर्णय घेत आहेत. सुनील आणि कोमल आणि पहिल्या षटकावर येतात गोलंदाज शरद. 35चं संरक्षण करायचंय. चला चला, मॅच सुरू करा. यानंतर अजूनही बऱ्याचशा मॅचेस आहेत. 3 मॅचेस आहेत यानंतर. चला बाळू, घाई करा. 3 मॅचेस आहेत. शरद आलेत बॉलिंग करण्यासाठी. अशोक ठाकूर आमच्या सोबत आहेत. या स्पर्धेबद्दल आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत वेळ मिळाल्यानंतर. उद्या शेवटचा दिवस आहे, त्यामुळे उद्या सुटका होईल त्यांची. संतोष वजे आणि अशोक ठाकूर यांची उद्या मी मुलाखत घेणार आहे. पहिलाच बॉल आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेने घेत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. 1 धाव इथे मिळाली. सिंगल सिंगल. 35चं टार्गेट. शरद चांगली बॉलिंग करत आहेत. दोन धावा झालेल्या आहेत. याच मैदानामध्ये नवापाडा संघाला सुद्धा पराभूत केलं होतं जय पिंपळादेवी चषक. इथे मात्र शॉर्ट प्लेनचा बॉल सीमा पार चौकार.
धावसंख्या 6. इथे फटका चांगला आहे गॅप मध्ये. दोन धावा इथे मिळतील. 35 टार्गेट आहे. 8 धावा झालेल्या 4 बॉल मध्ये. पिसिवली 40 प्लस संघ आपण पाहतोय 35 धावांचा पाठलाग करत असताना पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. आयरेगावने टॉस जिंकलेला आहे भोपर 40 प्लसच्या विरुद्ध. पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहा. फटका जबरदस्त आहे. चौकार आहे का? ओके. च्या माध्यमातून 12 धावा झाल्यात. माहिती ना सुनीलला दबाव घ्यायचा नाहीये. इथे बघा जेल सुटला. निरंजन सावंत सर सुद्धा बचावले. थोडक्यात 13 धावा आलेल्या आहेत पहिल्याच ओव्हर मध्ये. 35चा टार्गेट म्हणजे 18 बॉल मध्ये 22 अजूनही करायचे आहेत टीम पिसिवलीला. पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहायचे. भोपर 40 प्लस आणि आयरेगाव 40 प्लस. आयरेगावने टॉस जिंकलेला आहे. बघायचे काय निर्णय स्वीकारतायत. डिसिजन कळवा. आयरे 40 प्लस बॉलिंग. ओके चला भोपर 40 प्लस. मला वाटतं भोपरला बॅटिंगच हवी होती. थांब सांगितले का? डिसिजन पेंडिंग आहे. कधी कधी प्रेक्षक सुद्धा सांगतात ना डिसिजन. किशोर म्हात्रे आले मला वाटतं डिसिजन सांगायला. थांब सांगतात ते. 18 बॉल 22 ची गरज आहे. प्रवीण वजे आले बॉलिंग करण्यासाठी. अठरा चेंडू 22 ची गरज. चला प्रवीण वजे उंबारले गावेंकडून. सेकंडला सुनील. सिंगल इथे मिळाले. धावसंख्या 14. पिसिवली 40 प्लस. चौदा धावा दाखल करते आपल्या पाहायला मिळतात. 35चा पाठलाग करत असताना पिसिवली 40 प्लस. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच. फटका चांगला आहे लॉंग ऑनच्या दिशेने. शरद एकच धाव. चांगली फिल्डिंग. धावसंख्या 15. प्रवीण वजे चांगली बॉलिंग करत असताना पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना मिळाला होता. दुसऱ्या बाजूला कोमलला पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. इथे चेंडू हवेत आहे. लॉंग ऑन चूक झाली. चला शरदने बॉल सीमारेषेच्या बाहेरच घालवला. चौकार. जय पिंपला देवी या स्पर्धेचं नाव सुद्धा तसं दिलेलं आहे. जय पिंपला देवी चषक 2026. अनंत वजे साहेब आमचे या स्पर्धेचे मार्गदर्शक. सातत्याने त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेवरती लक्ष केंद्रित त्यांनी केलेले. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. चांगली फिल्डिंग झाली. दोन धावा. धावसंख्या 21.
पुढच्या मॅच मध्ये आहे आयरेगाव 40+ ने फिल्डिंग घेतली. बोपर संघ तुमची बॅटिंग आहे. खेळाडू कक्षाच्या बाजूला येऊन थांबायचे. 21 धावा झालेले आहेत. डॉट बॉल. तेरा बॉल 14ची गरज आहे अजूनही पिसिवली 40+ ला. कमबॅक होऊ शकतो मानपाडा 40+. जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा 40+. विकेट डॉट बॉल आले. त्याच विकेटच्या शोधात आहेत प्रवीण वजे. 13 बॉल 14ची गरज. बॅकफुटला गेले. पंच केलाय. बॉल्स काही करू नका बालू. 25 धावा झाल्यात. फक्त 10 धावांची आता गरज आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक. बारा बॉल 10ची गरज. कॅल्क्युलेशन चांगले रमेश सरांचं. रजनीकांत गायकवाड आलेत बॉलिंग करण्यासाठी. 12 बॉल 10ची गरज आहे. काय बॅटिंग केली होती कोमलने पहिल्या मॅच मध्ये नवापाडा संघाच्या विरुद्ध. खरं तर पिसिवली संघ अडचणीत होता. त्या अडचणीतनं बाहेर काढला. पुढच्या मॅच मध्ये बोपर संघ बॅटिंग करेल 40+. आणि आयरेगाव संघाने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. रजनीकांत. चेंडू उंच गेलाय. जाईल सीमारेषेच्या बाहेर. कोमलच्या बॅट मधून आलाय सिक्सर. मानपाडा गावाचा क्रिकेट सामन्यात आयोजन केलंय लयच मोलाचा. अरे खेळाडू मारतील चौकार षटकार. क्या बात आहे. जबरदस्त गाणे. परवेश पाळी यांचा आवाज. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग. फक्त 4 धावा आता करायचे आहेत. फुल टॉस. क्या बात है, क्या बात है. प्रवीण आहेत. रिव्ह्यू घेतलाय का? ओके. फेअर डिलिव्हरी दसरथ सर सांगतात. रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. प्रवीणने चांगला झेल टिपलाय. चार धावांची गरज आहे. धावांची इनिंग इथे साकारली. नरेश आले. 4 धावा फक्त करायचे त्या मॅच मध्ये 10 बॉल मध्ये.
लॉंग ऑफ, झेल ड्रॉप, शरदने झेल सोडलाय. एक शॉर्ट रन, एकच धाव. चांगला चेंडू होता. चला पुढच्या दोन्ही टीम रेडी राहायचे. कोपर आपण पर्यंत भोपार आणि आयरेगाव. हा बॉल सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर आणि सलग दुसरा सामना जिंकलाय पिसिवली 40+ संघाने. मात्र पिसिवली 40+ संघाला जायचं नाहीये, अजून एक मॅच त्यांना खेळायची. चला फिल्डिंग लावून घ्या आयरे.